आणि हा तो माझा आणि इथं येणाऱ्या बहुतांश लोकांचा सर्वात आवडता पॉईंट, सगळ्यात आवडती जागा हे म्हणजे वडाचे 2 झाड आणि कठडे. तासन तास माणूस इथं बसू शकतो. अनेक प्रकारचे इथं पक्षी आहेत, वेगवेगळे प्राणी आहेत. थोडेफार इथं जैवविविधता केंद्राची पण आपण माहिती घेऊया. आणि हा जो इथं हे सारवून हे तयार केलेलं दिसतंय मंडपासारखं, ते काय स्ट्रक्चर नेमकं? इथं हा मंडप म्हणतो. या ठिकाणी जे आपल्या वर्षभरात शिबिर होतात तर त्या ऍक्टिव्हिटीसाठी ते वापरलेला बिनबिंदीची शाळा म्हणू शकतो, बिनबिंदीचा क्लासरूम म्हणू शकतो आपण. आत्ताच नुकतंच इथं मागच्या 3-4 दिवसापूर्वी एका शिबिराची सांगता झालेली आहे. आणि हे बहुधा ह्या वर्षी जी थीम असते वेगवेगळे, ह्याला छावणी म्हणतात, ह्याला म्हणजे निवासी शिबिर ज्याला असतं ते. इथं बघू शकता तुम्ही, प्रेम एक जीवनदृष्टी युवा छावणी 2025 स्वभान ते समाजभान. खूप छान म्हणजे सारवलेला असा परिसर आहे. बरेचसे जे आपले येतात, मुलं मुली येतात, ते शहरी भागातले असतात. त्यावेळेस त्यांना इथलं जे वातावरण आहे ते इतरांच्या तुलनेत अधिक आवडतं. सर्वांना तर आवडतंच, पण बाकीचे लोकांच्या तुलनेत त्यांना जास्त आवडतं. इथं काय म्हणजे वर्षभर कुठल्या प्रकारचे कॅम्प वगैरे चालतात? आत्ताच जसं बोललो, युवा छावणी ही 1 मे ते 8 मे असती. 18 ते 25 वयोगटासाठी स्वभान ते समाजभान त्याची टॅगलाईन आहे. आणि जर वर्षी थीम वेगळी असती. त्यानंतर जुलैमध्ये भात लावणी 2 दिवसाची असते. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात शक्यतो शनिवार रविवार भात लावणी वर्षरंग असतो. त्यानंतर 8वी-9वीसाठी प्रेरणाबोधन शिबिर मालिका चालती. दिवाळीनंतर हे थंडीच्या कालावधीमध्ये जवळपास 15 ते 20 शाळा येतात. त्यानंतर जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये मित्र मेळावा असतो. ह्या स्मारकाच्या मेजर ऍक्टिव्हिटी आहेत वर्षभराच्या. आणि छावणीमध्ये नेमकं काय, कुठल्या लोकांचे सेशन होतात, काय प्रकारच्या ऍक्टिव्हिटी होतात? छावणीमध्ये सोबान ते समाजबान ह्या किंवा थीमला धरून सगळे सेशन होतात. त्यामध्ये नुसतं सेशन नाही तर वेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत. खेळ आहेत, गाणी आहेत, ट्रेकिंग आहे, आकाशदर्शन आहे, पक्षी निरीक्षण आहे, डॉक्युमेंटरी आहेत, फिल्म आहेत, मुलांची इन्व्हॉल्वमेंट आहेत. अशा वेगवेगळ्या ऍस्पेक्टचा त्या विचार करून ते छावणी बनवलेलं आहे. आणि साधारण ह्याचं शुल्क काय असतं? हे सर्व प्रकारच्या छावणीसाठी सारखंच आहे का शुल्क? सर्व प्रकारच्या म्हणजे 1000 रुपये सर्वसाधारण आहे. त्यामध्ये 8 दिवसाचे जेवण, खाणं, राहणं सगळ्या ऍक्टिव्हिटी 1000 रुपये मध्ये आहे. आणि फी कंपल्सरी नाही. ज्याला कोणाला फी भरणं जमत आहे त्यांना फी मध्ये सूट पण. 1000 म्हणजे आजच्या काळात फारच म्हणजे काय तोट्यात चालवल्यासारखं मला तर वाटतं. हे चाललं म्हणजे याच्यावरून सांगायचा उद्देश असा आहे की हा इथला पर्पज नाही मनी मेकिंग, तर म्हणजे जास्तीत जास्त लोकांना एक्सपोजर मिळावं चांगल्या गोष्टीचं. हे जैवविविधता केंद्र हे कधी स्थापन झाले नेमकं आणि काय काम चालू आहे ह्याच्या अंतर्गत? तसं जैवविविधता संशोधन केंद्र गेल्या 2 वर्षापासून काम करते, पण त्याची ऑफिशियली आता फेब्रुवारीमध्ये मित्रमेळाव्यामध्ये उद्घाटन करण्यात आलं. याच्यामध्ये परिसरात असणाऱ्या झाडं, पक्षी याबद्दल सगळी माहिती आणि संशोधन व्हावं. जो काही पर्यावरणावर इम्पॅक्ट होतोय तर त्याला धरून ते काम केलं जातं. दुसरं तिकडे हे कशा प्रकारचं संकुल आहे? हे युवा भवन आहे. इथं सर्वसाधारण 200 लोक कार्यक्रमासाठी राहू शकतात. इथे एक हॉल आहे आणि इकडं 4 रूम आहेत. ह्या साईडला 2, त्या साईडला 2. युवा भवन. इथं बघू शकता अतिशय सुसज्ज असा हा हॉल आहे. इथं वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा बाकीचे लेक्चर वगैरे घेतले जातात. इथं छोटंसं एक स्टेज पण आहे शिबिरासाठी जे येतात विद्यार्थी त्यांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी. हे 2 टायर बांधलेले जे दिसतात त्याच्यावर अक्षरशः म्हणजे आबालवृद्ध कुठल्याही वयोगटाचा माणूस आला की त्याला या टायरवर खेळण्याचा, झोका खेळण्याचा मोह आवरत नाही. एक रूम आपल्याला बघता येईल का इथली? आणि इथं कोण राहू शकतं, कोण लोक राहतात इथं नेमके आल्यावर? ज्यांना साने गुरुजी स्मारक बघायचं आहे, परिसर समजून घ्यायचं आहे, त्यांचं सर्वांचं स्वागत आहे. ते लोक येऊन राहू शकतात, बघू शकतात. बाहेरच्या व्यक्ती कोणी येऊ शकतात? कोणी येऊ शकतं. ही अशा प्रकारची माफक दरामध्ये एका रूममध्ये 4 व्यक्ती इथं स्मारक बघायला जी येतात ते इथं राहू शकतात आरामात. ही स्मृतिवन बोर्ड दिसतो काय? स्मृतिवन जर आपल्या आठवणीमध्ये जर काही तुम्ही झाडं देऊ शकत असाल तर ते आम्ही झाडं तर सांभाळतो. सर्वसाधारण 3 वर्ष त्याची काळजी घेतली जाते.
त्याला स्मृतिवन नाव दिले. ओके. आता मग ह्या स्मृतिवनामध्ये किती झाडं लावलेली आहेत साधारण? आतापर्यंत 70-80 झाडं सगळे आहेत सगळे मिळून. त्याच्या पाठीमागे तुम्ही बघू शकता मेडिसिन प्लांट आहेत, औषधी वनस्पती, आंब्याची झाडं तुम्ही बघू शकता. उजेड जरा कमी झालेला आहे तरी सुद्धा ह्या परिसरात जी लावलेली झाडं आहे आणि कंटिन्यू चालणारा पक्ष्याचा आवाज तुम्हाला इथलं बायोडायव्हर्सिटीची एक प्रकारची कल्पना देऊ शकतो. त्याच्यावरून साधारण 70 पक्ष्यांचं मॅपिंग झालेलं आहे, दिसलेले आहेत आतापर्यंत. ओके. हे कुठलं संकुल आहे? हे मृणालपुरी संकुल आहे. इथं 2 डॉर्मेटरी, 4 रूम आहेत. इथं मुलींसाठी वेगळ्या डॉर्मेटरीमध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच आहेत. मुलांसाठी वेगळ्या, मुलींसाठी वेगळ्या. मग अशी जी आपण संकुल बघितलं त्याच प्रकारची साधारण रचना आहे, एकदम आटोपशीर, कौलारू. इथं 2 रूम आहेत इकडं आणि मग अशी बघितली आपण त्याच प्रकारचे इथं रूम आहेत. आणि किती विद्यार्थी इथं साधारण एका वेळी राहू शकतात? 70 ते 80 लोक राहू शकतात. 40 मुलं, 40 मुली. ही अशा प्रकारची डॉर्मेटरी आहे. तर एका डॉर्मेटरीत साधारण 30 ते 40 लोक इथं आरामात राहू शकतात. टॉयलेटची सुविधा आहे. अशाच प्रकारे डॉर्मेटरी नंबर 2 जी आहे ती मुलींसाठी आहे. त्याची रचना सेमच आहे. आता शेवटी आपण ह्या परिसरातले राहिलेले महत्त्वाची गोष्ट म्हणजे उदरभरणासाठी जी सुविधा आहे, किचन आणि त्याच्या जवळपासचा परिसर जिथं वर्षारंगाच्या वगैरे ॲक्टिव्हिटी चालतात, तो पुढच्या 4थ्या आणि शेवटच्या भागात बघूया.